आज आहे भोगी, तर तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी जरी माहेरी असेल ना, तरी मला ऑफिसचं काम करणं हे कंपल्सरी आहे, कारण मला ऑफिसच्या कामातून सुट्टी मिळणं इम्पॉसिबलच आहे. काल आमच्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला, तर तेव्हा मला एका रिलेटिव्हकडून हे बिचवे गिफ्ट मिळाले होते. आता हे कोणत्या बोटांमध्ये घालतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे, ज्या दिवशी भोगी असते ना, त्या दिवशी आपण जे खण घेतो किंवा संक्रांती घेतो त्यांची पूजा करायची असते. मग तेच मी म्हटलं चला स्वच्छ धुवून घेऊया, कारण यावर्षी माझी पहिली संक्रांत आहे, तर त्यामुळे मला स्वतःहून सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर मम्मीचा एक खण आणि माझा एक खण अशा दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतले. काय ठिकाणी याला सुगड म्हणतात, तर आमच्या इकडे याला संक्रांती म्हणतात किंवा खण म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक ठिकाणची सण साजरा करायची पद्धत थोडी वेगवेगळी असते, कारण काही लोक कसं म्हणतात की संक्रांती दिवशीच हे जे खण असतात ना ते पूजायचे असतात, तर आमच्या इकडे अशीच पद्धत आहे. पटकन मी खण वगैरे धुवून घेतले, निथळून आणले बाहेरूनच आणि त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली. आणि सोबत त्याच्यामध्ये मी थोडं तीळ आणि तांदूळ असं वाहिलं मी, नंतर आरती वगैरे लावली. आता खणांची पूजा तर करून झाली, पण आता वेळ होती नैवेद्य दाखवायची. मम्मीच इकडे स्वयंपाक पण झाला होता. तिने मस्त अशी भोगीची आमटी, भोगीची भाजी आणि त्यासोबत गरम गरम तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली होती. मम्मीने पटकन नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि जे ताट नैवेद्याला ठेवलं होतं तेच ताट मी जेवायला घेतलं आणि मस्त असं मी जेवण करून घेतलं. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.